नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत संत तुकाराम महाराजांच्या गडद पण दिव्य अभंगाला, जो आहे वानो जन मज म्हणतो शिंदोळी. एका साध्या शब्दात संपूर्ण आयुष्याचं तत्वज्ञान मांडणारं हे एक अमोलवचन आहे. तरी आपण या अभंगाच्या तीनही चरणांचा विस्तृत अर्थ पाहणार आहोत. तर प्रथम आपण अभंगाचं वाचन करूयात. वाळो जन मज म्हणती शिंदळी, परी हा वनमाळी न विसंबे. सांडूनी लौकिक झालीये उदास, नाही भय आज जीवित्वाची. नाईके वचन बोलता या लोका, म्हणे जालो तुका हरिरेता. या अभंगाचा शब्दशः अर्थही आपण दिलेला आहे, तरी तुम्ही हा अर्थ वाचू शकता. वाळो जन म्हणजे सामान्य किंवा साधा लोक, म्हणत म्हणजे म्हणतात. शिंदळी म्हणजे क्षुल्लक किंवा तुच्छ व्यक्ती. परी हा वनमाळी म्हणजे परंतु मी वनमाळी, भगवान किंवा विष्णूचा दास किंवा भक्त. न विसंबे म्हणजेच विसरत नाही, हटत नाही. सांडूनी लौकिक, जगाचा लौकिक प्रतिष्ठा प्रसिद्धी सोडून. झालीये उदास म्हणजे विरक्त झालो आहे. नाही भय आस जीवित्वाची म्हणजे जीवन संपेल याची भीती नाही. नाईके वचन, लोकांनी काहीही बोलले तरी. हरिरता म्हणजे हरिनामात रममान झालो आहे. चला तर आपण प्रत्येक चरणाचा विस्तृत अर्थ पाहूयात. प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, वाळो जन मज म्हणत शिंदळी, परी हा वनमाळी न विसंबे. तुकाराम महाराज सांगतात, लोक मला साधा समजतात, तुच्छ समजतात, पण मी तर वनमाळी आहे, म्हणजेच भगवान किंवा विष्णूचा दास आहे, म्हणजेच श्रीहरीच्या चरणांशी नितांत प्रेमाने जोडलेला आहे. म्हणजेच समाज आपल्याला काहीही म्हणो, आपली खरी ओळख आपल्या श्रद्धेत असते. लोक क्या कहेंगे या भीतीत न अडकता आपलं सत्य जीवन जगायला हवं. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सांडूनी लौकिक झालीये उदास, नाही भय आस जीवित्वाची. तुकाराम महाराज लौकिक म्हणजे जगातील प्रतिष्ठा, नाव, मानमरातब सगळं सोडून निस्पृह झाले आहेत. इतकंच नाही तर जीवनाची म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची पण भीती नाही उरली नाहीये. आपल्याला आठवत असेल, संत तुकाराम महाराजांनी जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा स्वतःच्या घरातील संपूर्ण धान्य दान केलं होतं. कर्जाच्या वह्या बुडवल्या होत्या, तर ते विरक्त झाले होते. त्यांनी सर्व लौकिक वगैरे सोडला होता. आजच्या काळातही आपण अनेकदा लोकांची मान्यता मिळवण्यासाठी आपलं खरं स्तव गमावतो. मात्र खऱ्या भक्ताला त्याचा मार्ग आणि सत्यावरचा विश्वास यावर अवलंबून असतो. तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नाईके वचन बोलता या लोका, म्हणे जालो तुका हरिरता. लोक काही बोलो, तुकाराम महाराज म्हणतात, मी हरिरता झालो आहे, म्हणजेच मी हरिनामात भगवंताच्या प्रेमात गुंतून गेलो आहे. हेच तर खरे भक्तीचे लक्षण आहे ना. बाहेरचे शब्द, टीका, निंदा हे आपल्याला डगमगवत नाहीत. आपली भक्ती, आपलं प्रेम आणि परमेश्वरावर असणारी अबाधित राहिलं पाहिजे. तर मित्रांनो, या अभंगातून आपण शिकलो, स्वतःवर विश्वास ठेवणं, लोकांच्या मतांपेक्षा भगवंतावर निष्ठा ठेवणं आणि आयुष्यात खरी साधना नित्यतेने करणं. आपणही महाराजांसारखे विनम्र व अपराजय बनूयात. हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय. जर तुम्हाला हे अभंग वाचन आणि अर्थ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिपथावर पुढे चालत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन अभंग पाहण्यासाठी किंवा आपल्या मित्रांना शेअर करा. आपले संत तुकाराम महाराज अभंग ही प्लेलिस्ट या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत आपण बरेचसे अभंग अर्थासह पाहिलेले आहेत. यापुढेही आपण संपूर्ण तुकाराम महाराजांच्या गाथ्यातील संपूर्ण अभंग या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. तरी सर्वांनी सबस्क्राईब करा आणि या चॅनलला फॉलो करा, म्हणजेच एकही अभंग तुमच्याकडून मिस होणार नाही आणि आपणही संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे पाईक होऊ. तर पुन्हा भेटूयात आपण अशाच भन्नाट अभंगामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.